हॅलो मित्रांनो, कशा आहेत आपण? चला तर आज आपण आपल्या मराठी अध्यापनास सुरुवात करूया. सगळ्यांकडे मराठी पुस्तक आहे ना? पुन्हा ते सांगतो, आपण मागच्या पाठाला सुद्धा सांगितलेलं आहे की आपण बसताना मराठी पुस्तक, पेन्सिल, खोड रबर जे साहित्य असतं ते सोबत घेऊन बसायचं आहे. तर आपण मागच्या पाठाला 4 पाठांची उजळणी घेतली ना. कोणकोणतं? शब्दपट, ओळखा पाहू, तसेच अजून काय होतं, वाचूया किंवा गंमत कोडे, ह्या पाठांची आपण काय घेतली? उजळणी. तर आज आपण नवीन पाठास सुरुवात करत आहोत. कशास? नवीन पाठास. आता बघा, आपल्या शहराचं नाव काय आहे? कोण सांगेन? आपण जिथे राहतो ते आपल्या शहराचं नाव काय? सांगा पाहू. व्हेरी गुड. काय? सोलापूर. आपण कुठे राहतो? सोलापूरमध्ये राहतो. सोलापूर हा कुठे येतो, म्हणजे कोणत्या राज्यात येतो? आपल्याला आपल्या राज्याचं नाव माहिती आहे? आपल्या राज्याचं नाव काय आहे? काय आहे? महाराष्ट्र. त्यानंतर आपण कोणत्या देशात राहतो? आपल्या देशाचं नाव काय आहे? हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. काय आहे? व्हेरी गुड. काय? भारत. बघा, आपण भारत देशामध्ये, त्याच्यातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच्यानंतर आपण सोलापूर जिल्ह्यामधला सोलापूर शहरामध्ये राहतो. आपला भारत एवढा मोठा आहे ना, आपल्या भारतामध्ये अनेक शहरे, 29 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 29 राज्य. पुन्हा 7 केंद्रशासित राज्य आहेत. तर आपण कोणत्या राज्यात राहतो? महाराष्ट्र. आता विचार करा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत? किती आहेत जिल्हे हो? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 33 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 33. आता विचार करा, त्या 33 जिल्ह्यामध्ये किती गावं असतील? प्रत्येक गावांचे नावे कशा असतात? वेगवेगळे असतात ना. आता उदाहरणार्थ बघा, आपलं बाहेर जाण्यापेक्षा आपण काय करू, आपल्या सोलापूर जिल्ह्यातच फिरूया. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं सोलापूर हा शहराचं नाव आहे ना. जिल्हा हा आपला सोलापूर आहे. जिल्हा म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट म्हणतो ना. बघा, सोलापूर जिल्हा आहे, आपल्या शहराचं नाव काय आहे? सोलापूर. पण आपल्या सोलापूरच्या आजूबाजूला आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसरे सुद्धा अजून काय शहर आहेत, किंवा आपण त्याला काय म्हणतो? तालुका. कोणकोणते तालुके आहेत? तालुक्याची नावे आपल्याला माहिती आहेत का? फक्त लक्षात येतं पण लवकर आठवत नाही. आता उदाहरण सांगतो. आता बघा, एक तर पंढरपूर आहे ना. पंढरपूर सुद्धा काय तालुका. किंवा मंगळवेढा, किंवा बार्शी, नंतर ना माळशिरस, पुढे करमाळा, माडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आहे ना. हे काय तो आपले सोलापूर जिल्ह्यामधले तालुके आहेत. आता बघा, प्रत्येक तालुक्याचं नाव काय वेगवेगळं आहे ना. सेम आहे का कुठल्या तालुक्याचं नाव? कारण प्रत्येक शहराचं नाव किंवा प्रत्येक गावाचं नाव कसं असतं? वेगवेगळे असतात. काही ठिकाणी 2 नावे सेम असतात, पण त्यांच्या पुढे काहीतरी एक शब्द जोडला असतो. एक छोटा असेल किंवा एक मोठा असेल, बरोबर का नाही? काही ठिकाणी असतात, असं नाही की बाबा एका शहराचं नाव दुसऱ्या शहराला नाही, पण एका गावाचे नाव किंवा 2 सेम नावं असतात, फक्त त्यांच्या पुढे एका दुसरा शब्द हा जोडला गेलेला असतो. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हे दोन्ही गाव कसे वेगवेगळे आहेत. तर आता आपण काय करायचंय? तर आज आपण आपल्या पाठामध्ये काय बघायचं आहे? आता सगळ्यांनी मराठी पुस्तक काढलं, तर मराठी पुस्तक मध्ये सगळ्यांनी पान नंबर किती काढायचं बाळांनो? 15. सॉरी, किती? 12. पेज नंबर किती? 12. पाठ क्रमांक 12 आहे आणि पेज क्रमांक सुद्धा 12, म्हणजे पान क्रमांक सुद्धा किती? 12. चला, सगळ्यांनी पान क्रमांक किती 12 काढा. काढलं? धड्याचं नाव किंवा पाठाचं नाव काय आहे? शब्दांशी खेळूया. शब्द म्हणजे काय वर्ड्स. आपण इंग्लिशमध्ये वर्ड्स म्हणतो ना, तसं मराठीमध्ये काय म्हणतो? शब्द. बघा, शब्द हे खूप सुंदर असतात. फक्त त्या शब्दाचा अर्थ आपल्याला काय केला पाहिजे? कळला पाहिजे किंवा समजला पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती काय बोलतो, त्याचा म्हणण्याचा उद्देश काय असतो, तो बोलताना कोणकोणते शब्द वापरतो, कुठल्या परिस्थितीमध्ये कोणता शब्द वापरतो,
हसताना काय वापरतात, रागात आल्यावर काय वापरतात, किंवा दुःखात आल्यावर कोणते शब्द वापरतात, हे फक्त आपल्याला काय हो समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला शब्द माहीत असतात, पण कुठल्या भावामध्ये कुठला शब्द हा वापरला जातो हे तुम्हाला लवकर लक्षात येत नाही. आता उदाहरण सांगतो. तुमचे जर बाबा रागात आले तर रागामध्ये कसे बोलतात, किंवा तुमची आई जर तुमच्याशी हसताना खेळताना कशी बोलते, किंवा तुम्ही तुमच्या बहीण भावावर भांडत असता किंवा खेळत असतात, खेळताना भांडताना कसे शब्द असतात, शब्द कोणते कोणते वापरले जातात, रागात आले की माणूस कसा बोलतो, हसताना कसा बोलतो, लक्षात. शब्द हे आपल्याला माहीत असतात, फक्त त्याची लवकर काय हो ते शब्द कसे वापरतात त्याचा अर्थ आपल्याला लवकर काय हो उमगत नाही किंवा समजत नाही. पण ते सुद्धा आपण अर्थ काय हो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शब्द असतात, शब्दापासून वाक्य तयार होतात बघा. एक एक अक्षरापासून एक शब्द तयार होतो बघा. अक्षरांपासून काय हो शब्द हे तयार होतात, आणि शब्दापासून काय तयार होतात, वाक्य तयार होतात. माहिती ना, आपण मागच्या वर्षी किंवा मागच्या तिसरीला आपण छोट्या छोट्या वाक्यापासून काय हो आपण मोठं निबंध सुद्धा तयार केलेला आहे, किंवा छोट्या छोट्या अक्षरापासून काय हो आपण शब्द सुद्धा तयार केलेलं आहेत. किंवा आपण मागच्या वर्षी तिसरीला असताना आईवर निबंध लिहिलाय, माहितीये ना. तुम्ही मागच्या वर्षी तिसरीला असताना आईवर सुद्धा काय हो 3-3, 4-4 ओळीचं काय हो निबंध लिहिलेला आहे. किंवा झाड, माझा आवडता पक्षी, माझा आवडता प्राणी, अशा एखाद्या शब्दावरून आपण काय हो वाक्य किंवा निबंध तयार केलेलं आहोत. हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. पण ह्या वर्षी आपल्याला काय बघायचं की शब्दांशी खेळायचं, म्हणजे शब्द असतात त्या शब्दाला जोडून दुसरं काय एखादा शब्द तयार करणे, आणि त्या शब्दापासून कोणतं वाक्य तयार होतं त्याची गंमत आता आपल्याला पाहायचं आहे. लक्षात. आपण एखादा म्हणजे पहिल्या शब्दाला एक शब्द आणि दुसऱ्या मागच्या शब्दाला जर एक शब्द जोडलं तर त्या शब्दाचा अर्थ काय तयार होतो हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या आतापर्यंत हे जे तुम्हाला मी जे शिकवत आहे ना, हे तुमच्या डोळ्यासमोर गेलेलं आहे, किंवा तुम्ही ऐकलेलं सुद्धा असाल. हे असं का नाही की तुम्हाला झालेलं नाहीये, हे तुम्हाला झालेलं आहे. फक्त तुम्ही काय ते तुमच्या कानावर पडलेलं आहे, आई बाबा बोलताना किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. फक्त त्या संबंधाशी आपल्याला संबंध जोडून आपल्याला पुढे शिकत जायचं आहे की बाबा हे शब्द मला माहिती होतं, फक्त लवकर लक्षात येत नव्हतं. हा एवढाच प्रश्न असतो आपल्याकडे. म्हणून आपण काय करायचं, तरच आपण आपल्या पाठाला सुरुवात करू. काय आहे, शब्दांशी खेळूया. बघा, काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांना आणखी एकदा शब्द काय करायचं, जोडायचं आहे, आणि त्याच्यावरनं काय अर्थ निघतो ना हे आपल्याला माहित करून घ्यायचं आहे. आलं बाळानं, लक्षात आलं मी काय बोलतोय तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला आणखी एक शब्द जोडून तर पूर्ण शब्द तयार आपल्याला करायचं आहे. तर आज आपण पाठ क्रमांक 12 काय आहे, शब्दांशी खेळूया. तर बघा, तुमच्या समोर काय आहे, पुस्तक आहे. पुस्तक सुद्धा मध्ये सुद्धा तेच आहे, आणि तुमच्या आता स्क्रीनवर किंवा तुमच्या टीव्हीवर किंवा ज्या साहित्य तुम्ही बघत आहात त्याच्या समोर दिसेल की दोन्हीकडे तेच तुम्हाला दिसणार आहे. फक्त लक्ष द्या, समजावून सांगतो. त्याची आपल्याला गंमत सुद्धा बघायची आहे. बघा गंमत कशी असते, गंमत सुद्धा कशी असते. हसता हसता गंमत करता येते किंवा रडता रडता सुद्धा गंमत करता येतो. एखाद्या वस्तूवरनं, आता एखाद्या झाडावरनं, पशु पक्षावरनं किंवा प्राणी पक्षावरनं, माणसावरनं, किंवा एखाद्या फळभाज्या ह्यांच्यानं सुद्धा काय हो एखादे शब्द वाक्य काय हो तयार होतात ना. तर तेच आपल्याला आता पाहायचं आहे. तर आपल्या पाठाचं नाव काय आहे, पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया. सगळ्यांकडे पुस्तक समोर धरलात, पेन्सिल. ओके, जेव्हा मी तुम्हाला लिहायला सांगतो तेव्हाच लिहायचं. ॲडव्हान्स अगोदर पटपट कोणी लिहून ठेवायचं नाही. लिहून ठेवला ना जर चुकलं ना तुम्हालाच पुन्हा काय हो खोडावं लागाल किंवा लागतं. हे तुम्ही मागच्या वर्षी तिसरीला केलंय की पटपट शिकवण्याच्या आधी आपण काय केलेलं आहे हो लिहून काढलेलं आहे. पण तसं न करता जोच तर आपल्याला समजत नाही
जोच तर आपल्याला समजत नाही ना तोच तर आपण पुढे जायचं नाही. बघा आपल्याकडे वेळ भरपूर आहे, एक एक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो, एखाद्या शब्दाचा अर्थ सांगतो आणि तसं तसं तुम्ही काय पुढं क्रिया करत जावा. आता बघा तुमच्या समोर किंवा तुमच्या आहे ना दिसतं ना काय खालील शब्द वाचा, समजून घ्या व नंतर लिहा. त्यांनी फक्त लिहा म्हणलंय पण त्यांनी काय म्हणलं पहिला खालील शब्द वाचा, समजून घ्या की ते शब्दाचा अर्थ काय आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं होतं लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ पहा म्हणजे एक्झाम्पल. त्यांनी एक एक्झाम्पल म्हणजे उदाहरण दिले. इथं कोणतं चित्र दिलंय त्यांनी बघा चंद्र. काय दिलाय हो चंद्र. चंद्र कुठे असतो व्हेरी गुड कुठे राहतो आणि दिसतो कुठे आपल्याला आकाशामध्ये. आपण त्याला काय म्हणतो चंद्र म्हणतो का नाही. चंद्र हा कधी दिसतो सूर्य मावळल्यानंतर काय हो चंद्र आपल्याला दिसतो. आता बघा तिथे चंद्राचं चित्र दिलंय आणि त्याच्या पुढे काय दिलंय हो पूर हा शब्द. काय दिला आहे पूर हा शब्द. बघा किती गंमत आहे गंमत. चित्रावरनं काय हो चित्र बघायचं आणि त्याच्या पुढे काय तयार होतं आपल्याला काय हो त्याची कल्पना किंवा आपल्याला लिहायचं आहे. त्यांनी दिलेलं आहे चंद्र. इथं बघा त्यांनी काय दिलं आहे चंद्राचं चित्र दिलंय आणि त्याच्या पुढे काय जोडलंय पूर. म्हणजे काय तयार होतो कोणता शब्द तयार होतो चंद्रपूर. म्हणजे त्याने दिलं चित्रामध्ये नंतर आपण कशात लिहिलं पूर्ण शब्दात लिहिलं काय चंद्रपूर. चंद्रपूर काय हो चंद्रपूर हे एका शहराचं नाव आहे किंवा एका जिल्ह्याचं नाव आहे. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या साईडला काय हो एक जिल्हा आहे कोणता चंद्रपूर. बघा चंद्र म्हणजे चित्र. चित्रावरनं काय तयार झालं एखाद्या गावाचं नाव तयार झालं की चंद्र त्याला काय जोडलं पूर. म्हणजे काय झालं हो चंद्रपूर. ज्या ठिकाणी ताडोबा नावाचं वाघाचं काय हो अभयारण्य आहे ज्या ठिकाणी वाघ भरपूर दिसतात किंवा राहतात तो जिल्हा कोणता हो चंद्रपूर. बघा कळालं म्हणजे एखाद्या चित्रावरनं काय आपल्याला एखाद्या गावाचं नाव तयार करायचं आहे. चला आता आपण खालूया म्हणजे खाली या काय दिलं अ दिलाय ना तर अ मध्ये कोणतं चित्र आहे हो कोण सांगेल कोणतं चित्र आहे अगदी बरोबर कशाचं हो सापाचं. पण त्याला काय म्हणतात अजून एक शब्द काय हो नाग. काय आहे नाग. आपण स्नेक म्हणतो की नाही त्याला काय म्हणतात नाग किंवा साप. त्यांनी काय दिलं इथं नाग. तर चित्र नागाचं आणि मागं काय दिलंय पूर. मग विचार करा की कोणत्या शहराचं नाव तयार होतो इमॅजिन विचार करा. बघा ना ग आणि त्याला काय जोडावं पूर. मग काय तयार झालं नागपूर. चला लिहा कसं बघा बघा काय झालं नागपूर तयार झालं ना. म्हणजे एखाद्या चित्रावरनं एखाद्या गावाचं नाव काय झालं हो तयार झाले. कोणतं गाव नागपूर. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याची किंवा उपराजधानी. आपण कॅपिटल म्हणतो की नाही काय म्हणतो आपण कॅपिटल. तसं आपल्या राज्याची काय उपराजधानी कोणती आहे नागपूर. लक्षात. आता तुम्ही लिहिलं चला पेन्सिलनी तेवढ्याच रकान्यामध्ये आपल्याला तो लिहायचा आहे. खाडाखोड करायचं नाही. सावकाश लिहा पण लिहा. काय लिहिलं नागपूर. नागपूर हा शहर कुठे हो विदर्भामध्ये आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय तो असे 5 विभाग म्हणजे वेगवेगळे 5 विभाग केलेले आहेत. त्यातला आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण. हे काय तो असे म्हणजे प्रशासकीय आपलं राज्य खूप मोठं आहे. सगळ्यांना कामाची सोय होण्यासाठी असे 5 वेगवेगळे केंद्र केले आणि त्या केंद्रामध्ये काय हो त्या जिल्ह्याला काय हो समाविष्ट केलेला आहे. आता नागपूर कुठे येतो नागपूर हा येतो कुठं विदर्भात आणि आपल्या राज्याची राजधानी कोणती आहे मुंबई आणि दुसरी उपराजधानी कोणती आहे नागपूर.
चला आता पुढं आ बघा, आला काय आहे पुढं चिंच. आणि कोणतं चित्र आहे पहा पुस्तकात, जर समोर दिसत नसेल किंवा बघा समोर पण बघा किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पहा, कोणतं चित्र आहे, कोणत्या झाडाचं चित्र आहे हो, कोण सांगेल कोणत्या झाडाचं चित्र आहे हो. हा, ज्याला असे पारंब्य असतात, कोणते असतात हो, वड. वड माहिती आहे ना, वड हा झाड खूप मोठा असतो. काय हो, वड. मग आता काय करायचं बघा, खाली काय लिहायचं चिंच, आणि त्याला जो आपण चित्रामध्ये कोणता झाड आहे वड, तो फक्त अक्षरात लिहायचं. काय होतो चिंचवड. काय तयार होतो चिंचवड. झालं बघा चिंचवड. चिंचवड काय हो, चिंचवड हा पुणे जिल्ह्यातील एका शहराचं नाव आहे. काय चिंचवड. बघा आता बघा, चिंचवड हा एकाच शहराचं नाव असतो, पण अनेक गावामध्ये सुद्धा चिंचवड आहेत. फक्त प्रत्येकाच्या पुढे आता एक कोणी तर आद्रुक किंवा कोणी बुद्रुक असे लिहिलेले असतात ना. हा, एखादा गाव हा किंवा नाव सेम असतं पण गाव सेम नसतं, लक्षात ठेवा. एखाद्या शहराचं किंवा गावाचं नाव हे सेम असतं, पण प्रत्येक गाव दिसण्यामध्ये सेम किंवा सारखे नसतात, फक्त नावे सेम असतात. लिहिला चिंचवड. आता पुढे बघा, ई काय आहे बघा, कशात आहे होते, अंकात आहे. कशात आहे, अंक कोणता आहे 4, आणि त्या शेजारी कोण आहे 0, 0 म्हणतो आपण. 4 आणि 0 आहे ना, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला 40. काय म्हणतात हो 40. बघा 40 हा कशात दिलाय, अंकात दिलाय, आणि शेजार कशात दिलाय हो, अक्षरात. म्हणजे अंक सुद्धा आणि अक्षरे सुद्धा. बघा किती गंमत आहे पहा, म्हणजे काही अंकापासून सुद्धा काय हो गावांचे नावे तयार होतात. बघा काय आहे, अंक आहे 40 आणि पुढे अक्षरात काय हो गाव. म्हणजे आता हा अंकात आहे आणि ह्याला आपण काय लिहायचं हो अक्षरात लिहिणे. हा, आता लिहा बरं 40. 40 लिहा आणि त्याला काय जोडावं, गाव. लिहिता येतं, चला लिहा. काय लिहायचं बघा, चला का ना चा. 40 त्याला काय जोडावं, गाव. काय गाव. झालं 40 गाव. हा, 40 गाव सुद्धा असतात तो अंकापासून किंवा सुद्धा अंकापासून तयार झालेले सुद्धा असतात 40 गाव. म्हणजे बघा गंमत बा, म्हणजे एखाद्या अंकावरनं सुद्धा काय हो एखाद्या गावाचं नाव काय होतो, तयार होतो. काय 40 गाव. हा लक्षात लिहिलं. पहिलं कोणतं लिहिलं आपण, नागपूर. दुसरा कोणता आहे हो, चिंचवड. त्यानंतर कोण आहे हो, 40 गाव. हा 40 गाव. बहुतेक 40 गाव हा कुठे हो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे बहुतेक ना. हा, नगर जिल्ह्यामध्ये 40 गाव आहे. आता पुढे बघा, पुढे ई. आता ई ला कोणतं चित्र आहे हो, हा तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोणतं चित्र आहे, व्हेरी गुड. कोणता, कोल्हा. बघा कोणता आहे, कोल्हा. कोल्हा आहे ना. बघा आता कोल्हा या, आता हा कोल्हा कोण आहे, प्राणी आहे. मग या प्राण्याच्या नावापासून कोणत्या जिल्ह्याचं किंवा कोणत्या शहराचं नाव घेतो, बघा कोल्हा प्लस पूर म्हणजे काय झालं, कोल्हापूर. बघा कोल्हा प्लस आणि पूर इक्वल पुढे काय होतो, दोघांना जोडल्यावर काय होतो, कोल्हापूर आहे ना. आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाजूचा जिल्हा कोणता आहे हो, कोल्हापूर. चला लिहा बरं, कोल्हापूर. कोणता आहे, कोल्हा. काय झालं, कोल्हापूर. बघा कोल्हापूर म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा बाजूचा जिल्हा कोणता, हा कोल्हापूर. हा बघा
ज्या ठिकाणी पाऊस भरपूर असतो किंवा ज्या ठिकाणी ऊसाचं जास्त उत्पादन घेतलं जातं तो कोणता? कोल्हापूर. आणि कोल्हापूरमध्ये अजून काय प्रसिद्ध हो? कुठल्या देवीचं मंदिर आहे? महालक्ष्मी देवीचं काय हो? मंदिर आहे. कुठे? कोल्हापूरला. तिथलं अजून काय हो? कोल्हापूर चप्पले सुद्धा काय हो तिथले प्रसिद्ध आहेत. हा बघा, एखाद्या प्राण्याच्या नावावरून सुद्धा काय हो एखाद्या जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव तयार होतं. कोणतं झालं? कोल्हापूर. म्हणजे हा कोल्ह्याचं चित्र आणि त्याला काय जोडलं? कोल्हापूर. आता पुढे बघा ऊ. ह्या बॉक्स मधला हा शेवटचा शब्द कोणतो? ऊ. तर कोणता आहे? ऊ मध्ये कोणतं चित्र आहे हो? कोणतं चित्र आहे? मोर. काय हो? पिकॉक म्हणतो की नाही मोर. हा बघा, आता तुम्ही म्हणता आता कुठल्या अशा मोराच्या नावावरनं गाव असतं का? आहे. मोराच्या नावावरनं सुद्धा काय हो गाव आहे. आता बघा, हा दिलेला आहे चित्रामध्ये. आता ह्याचं रूपांतर किंवा ह्याचं आपलं कशात करायचं आहे? अक्षरात करायचं. काय? मोर. मोर लिहायचं आणि त्याला काय जोडायचं? गाव. बघा, काय लिहिलं आपण? मोरगाव. हा नाव आहे मोरगाव. हा मोरगाव कुठे येतो? तर हा मोरगाव कुठे कोणत्या जिल्ह्यात येतो? पुण्यामध्ये. जिथं आपण अष्टविनायक आहेत ना त्याची जो पहिला गणपती आहे त्याचं स्थान कुठे आहे हो? मोरगावला. मोरगाव हा गाव कुठे येतो? पुणे जिल्ह्यात. बघा, म्हणजे एखाद्या पक्षीच्या नावावरून सुद्धा काय हो गावांचे नाव तयार होतात. आपण काय काय बघितलं? नागावरनं काय झालं? नागपूर. वड. वड ह्या झाडावरून काय झालं? चिंचवड. नंतर ना अक्षरात काय दिलं हो? 40. म्हणजे त्यांना काय झालं? 40 गाव. नंतर ना कोणत्या प्राणीवरनं? कोल्हा. मग काय झालं? कोल्हापूर. त्याच्यानंतर कोणता पक्षी होता हो? मोर. कोणता पक्षी होता? मोर. मग त्याच्यावरनं काय झालं? मोरगाव. कळालं? चला, आता आपण त्याच्याच बाजूच्या साईडला बघू. ऊसाचा. काय हो? पुन्हा बघा, पुन्हा काय आलं हो? अंक आला. पुन्हा काय आला? अंक. काय अंक? 12. काय आला हो? 12. काय आला? 12. कोणता अंक आहे? 12. आता 12 आणि अक्षर काय हो? मती. काय हो? मती. बघा बघा, 12 अधिक मती. मग काय तयार होतो? 12 मती. म्हणजे 12 हा अंकात आहे, तोच आपण जर अक्षरात लिहिलं बघा काय होतो? 12. काय हो? 12 मती. बघा, 12 अंक, पण 12 पासून सुद्धा काय हो गावाचं नाव तयार झालं. काय? 12 मती. हा 12 मती कुठे येतो? 12 मती हा पुणे जिल्ह्यात येतो. आता त्यानंतर न बघा, एडक्याचा कोणतं चित्र इथे पुस्तकात पहा खाली. कोणतं चित्र आहे हो? किल्ला. आपण आता किल्लाच म्हणतो डायरेक्ट, पण किल्ल्याला अजून शब्द काय आहे हो? गड. खरं आपण किल्लाच जास्त आपल्या तोंडामध्ये किंवा आपण जिथं बघतो किंवा जिथनं ऐकतो आपण काय म्हणतो? किल्ला किल्ला किल्ला. पण ऍक्च्युअली किल्ल्याला काय म्हणतात? तो गड. शिवाजी महाराजांनी किती गड बांधले किंवा ते सुद्धा गडावरच राहत होते. तर आपण आता सहजासहज आता आपण जास्तीत जास्त आपल्या कानावर सारखा आपला किल्लाच हा शब्द पडतो, पण किल्ल्याला दुसरा अजून शब्द कोणता हो? गड. बघा, गड अधिक चिरोली काय तयार होतो? गडचिरोली. बघा, गडचिरोली. बघा, किल्ल्याला दुसरं नाव काय? गड. गड हे त्याला जोडा. काय? चिरोली. काय तयार झाला हो? गडचिरोली. बघा, गडचिरोली. गडचिरोली हा आपला महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्या ठिकाणी जंगल फॉरेस्ट भरपूर आहे, अभयारण्य भरपूर आहे, असा जिल्हा कोणता हो? गडचिरोली आहे ना. बघा,
हे चंद्रपूर म्हणा किंवा नागपूर, गडचिरोली हे जिल्हे सगळे एकमेकांच्याच बाजूला आहेत. गडचिरोली. आता बघा अजून कुठल्या आता बघा तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. काय हो, एखाद्या अजून अशा अनेक नावं आहेत ज्याच्यावरनं आपण काय करू शकतो, नावं तयार करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा राज किंवा गड असतो, राजगड, रायगड आहे ना, राजगड आहे, रायगड आहे का नाही. तसेच अजून आपण दुसऱ्या शब्दावरनं सुद्धा काय हो गावांचे नावे तयार होतात. आता पुढे काय बघा ए, पुन्हा काय आला हो, अंक आला. काय आला हो, अंक. कोणता अंक आहे तो, कोणता अंक आहे हो, 32. 3वर 2 32, 3 आणि 2 म्हणजे कोणता अंक तयार होतो, 32. आणि पुढे काय शिरोळा आहे ना. तर आता काय लिहायचं, 32 हा अंकाचं आपण अक्षर काय लिहायचं, कसं तयार होतं बघा, काय लिहायचं 32. काय लो 32 शिरोळा. बघा म्हणजे एखाद्या अंकावरनं सुद्धा काय पुन्हा एकदा अंकावरनं काय गावाचे नाव तयार झाले. आता ओ हा चित्र कोणतं आहे हो, चला पहा, पुस्तकात पहा, नीट ऑब्झर्व किंवा नीट निरीक्षण करा की चित्र कोणतं आहे. कोणता आहे हो, घोडा. काय हो, घोडा. बघा आता आपण असं पण म्हणू शकत नाही की घोडा, पण घोडावरनं सुद्धा काय हो गावाचं नाव तयार होतं. आता आपण मागाशीच बघितलंय की एखाद्या प्राण्यांच्या नावावरून सुद्धा काय हो गावांचे नाव तयार होते, किंवा एखाद्या पक्षाच्या नावानं सुद्धा काय हो गावांचे नाव तयार होते. आता पुन्हा एकदा आपल्या समोर कोणाला एखादा प्राणी आला. कोणता प्राणी आहे, घोडा. तर बघा काय तयार होतं बघा, गाव, घोडगाव. घोडागाव होत नाही पण घोडगाव तयार होतो ना. घोडा आपण म्हणताना घोडा म्हणतो, पण तसंच नाव तयार होत नाही. काय तयार होतं, घोडगाव. कळालं. आता शेवटचं कोणतं, औ. कोणता आहे, औ. कोणता चित्र आहे, कोणता आहे, आंबा. म्हणतो का नाही. चला आता आंबावरनं कोणतं गाव तयार होतो, काय तयार होतो, आंबेगाव. बघा म्हणजे एखाद्या फळावरनं सुद्धा का हो गावांचे नावे तयार झाले. बघा कोणकोणते, बघा आता पुन्हा एकदा आपण काय घेऊ, रिव्हिजन म्हणजे उजळणे. बघा म्हणजे एखाद्या पक्षावरनं, एखाद्या अंकावरनं, एखाद्या आता नंबर किंवा अक्षर किंवा एखादा प्राणी, पक्षी, फळ ह्यांच्यावरनं किंवा झाडावरनं सुद्धा का हो गावांचे नावे तयार होतात. आपण काय बघितलं बघ, पहिल्यांदा नाग म्हणजे नागाचं चित्र आहे, म्हणजे कोणतं गाव झालं, नागपूर. त्यानंतर काय हो, वडाचं झाड, मग कोणतं, चिंचवड. त्यानंतर कोण आलो, अक्षर, काय झालं, 40 गाव. त्याच्यानंतर काय आलं, कोल्हापूर. त्याच्यानंतर मोरगाव. त्याच्या पुढे पुन्हा कोण आलो, अक्षर, कोणतं अक्षर, 12. मग काय झालं, बारामती. त्याच्यानंतर काय आलं, एखादा किल्ला किंवा आता दुसरा शब्द काय आहे, गड. मग काय झालं, गडचिरोली. नंतर कोणतं अक्षर, 32. मग काय आलं, 32 शिरोळा. त्याच्या पुढे घोडगाव. आणि त्याच्या पुढे कोण आलो, आंबा म्हणजे काय हो, आंबेगाव. लक्षात. म्हणजे एखाद्या शब्दावरनं सुद्धा काय गावांची नावे किंवा निर्मिती होते. आता सगळ्यांनी काय करायचं, आता खालच्याच लाईनला आपण पाहायचं. बघा आता सगळ्यांनी काय करायचं, आपण खाली बघा, खाली बघा. आता आपण खाली बघितलं,
खालील शब्दांना पूर शब्द जोडा व गावांची नावे लिहा आणि वाचा. बघा पुन्हा सांगतो, खालील शब्दांना पूर शब्द जोडा, गावांची नावे लिहा व वाचा. फक्त तुम्हाला पुढचे 2 शब्द दिलेले आहेत, त्याला फक्त काय जोडायचं, इथं आहे बघा, हे काय आहे, पूर. पूर हा शब्द त्याला फक्त काय करायचं आहे, जोडायचं आहे, म्हणजे त्याच्या मागे पुन्हा लिहायचं आहे. आता बघा उदाहरण लिहून सांगतो. आता का खानापूर, ह्याला काय जोडलो मी, पूर. फक्त पूर हा शब्द जोडणे. कशाने जोडणे, पेन्सिल लिहायचं, पेनने अजिबात लिहायचं नाही. आता पुढे बघा, पुढे काय आहे, सोला, आपलंच गाव, आपलं शहर आहे का नाही, त्याला फक्त काय जोडायचं, पूर. तयार झाला ना, सोलापूर. त्याच्या पुढे पुन्हा विजापूर, बघा. त्याच्या पुढे काय आलं, राजापूर, फक्त पूर जोडायचं. बघा त्यांनी काय म्हणले, खालील शब्दांना पूर हा शब्द जोडा आणि गावांचे नावे लिहा आणि वाचायचं. म्हणजे खानापूर, सोलापूर, विजापूर आणि राजापूर. कळालं. आता पुढे शेवटचं काय, खालील शब्दांना वाडी शब्द जोडा आणि गावांची नावे लिहा. हा जो वाडी शब्द आहे ना, हा काय करायचं, फक्त ते जोडायचं आहे, म्हणजे पेन्सिलने लिहायचं आहे. बघा आता काय, पळसवाडी, लिहिलात. पुढे काय हो, सावंत, म्हणजे सावंतवाडी, ह्याला सुद्धा काय जोडायचं, वाडी. प्रत्येक शब्दांना काय हो, वाडी हा शब्द जोडणे. त्याच्यानंतर कुरुवाडी, बघा हा सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामधलाच एक गाव आहे. काय हो, कुरुवाडी. नंतर काय हो, शेवटचं काय, किर्लोस्कर वाडी. झालं. बघा खालील शब्दांना वाडी शब्द आपण जोडला, म्हणजे पळसवाडी, सावंतवाडी आणि कुरुरवाडी. त्यानंतर काय हो, किर्लोस्कर वाडी. बघा आपण हा पाठ आपण प्रत्येक शब्दांना का पूर शब्दाने वाडी शब्द हा जोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा भाग एवढा कळायला सुद्धा आहे. कळालं ना, काय अवघड आहे का, नाही. म्हणजे आपण एखाद्या शब्दाला काय हो, फक्त दुसरा शब्द काय केलेला आहे, चित्रावरनं त्याला जोडलेला आहे. किंवा खाली आपण काय पाहिलं की एखाद्या पुढच्या शब्दाला आपण फक्त पूर किंवा वाडी हा शब्द जोडलेला आहे. म्हणजे अशा शब्द जोडल्याने एखाद्या गावाचं नाव किंवा एखाद्या शहराचं नाव काय तयार होतो. कळालं पाठ. आता पुढचा पाठ आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.